नमस्कार प्रेक्षकांनो. तर आता इकडे तनिषा आणि विक्रांतने मिळवलेला आहे हात. तर आता इकडे इंद्रा त्या छोट्या राणी म्हणजेच ती बाहुलीला पाहून आता इकडे तो रडत बोलत असतो की राणी, मी जे नको करायला होतं तेच घडलं. आणि आता इकडे मागून राणी येत असते. आता इकडे इंद्राची ही अवस्था बघून ती बोलते इंद्रजीत, आणि एकदम ती संशयित नजरेने बघत असतो. तर आता प्रेक्षकांनो इकडे इंद्राची धावपळ चालू असते, ते म्हणजेच वाईनचे ग्लास पूर्ण धुवून वगैरे ठेवण्याचे. आता इथे सगळं त्याची धावपळ चालू असते. इकडे तनिषा हे सगळं तिथून बघत असते. ती बोलत असते, वा इंद्रा वा, कर तू धावपळ, आता तुला माझं होण्यापासून कोणीच रोखू शकत नाही, अगदी तू सुद्धा. आता इकडे इंद्राला दिसतंय की राणी येत आहे. आता हे बघून इकडे तो तनिषाजवळ जातो आणि बोलतो की तनिषा एक काम कर, तू लवकरात लवकर लप. आणि आता इकडे तो तिला पडद्यामागे लपवतो. आता इकडे राणी म्हणजेच तिथे येते. आता एकदम तो दार उघडतो. त्यावर तिकडे ती बोलते, काय हो सर, तुम्हाला झोप नाही आली? इतक्या लवकर कशा काय उठलात तुम्ही? आता इकडे त्यावर तो अडखळत बोलत असतो की नाही नाही, हो हो. आता इकडे तिलाही समजत नसतं. त्यावर ती बोलते, काय झालंय सर, तुमची झोप झाली नाही का पूर्ण? तुम्ही असे का बोलत आहेत? त्यावर आता इकडे तो म्हणजे काहीच बोलत नसतो. त्यावर आता इकडे ती त्याच्या जवळ जाते, त्याचं शर्ट पकडते आणि बोलते, पण सर मी तुम्हाला खरंच एक गोष्ट सांगू का, मला ना रात्रभर बिलकुल तिकडे ना करमलंच नाही बघा. सारखी तुमची आठवण येत होते. मी तर सगळं ना सोडून तुमच्याकडेच येणार होते, पण ते दिवे मी ना पेटवत होते आणि विजत होते. आता इकडे हे सगळं तनिषा तिथून बघत असते. आता इकडे हे सगळं बघून तिला हसू येत असतं, कारण तिचा तर प्लॅन पूर्ण झालेलाच असतो ना, सक्सेसफुल. आता इकडे इंद्रा बोलत असतो की बरं ठीक आहे. आता इकडे त्यावर तो मनातल्या मनात विचार करतो की राणी माझ्यावर किती प्रेम करते आणि मी हे काय करून बसलो. आता तिकडे ती बोलते, बरं ठीक आहे सर, मी ना 2 मिनिटात फ्रेश होऊन आले, आवरून आले आणि ना लगेचच खाली येते बघा. त्यावर तिकडे त्याला आठवतं की वरचं तर सगळं अस्तव्यस्तच आहे. आता इकडे तनिषा मनातल्या मनात विचार करते, अरे वा, अरे इंद्रा, तू इथलं जरी तू पूर्ण व्यवस्थित केलंय, पण आता वर जाऊन जेव्हा राणी बघेल तेव्हा तिला संशय येईलच की, आणि मग तुमच्या प्रेमामध्ये ठिणगी पेटेल. आता असं सगळं काही ती मनात विचार करते. त्यावर इकडे इंद्र धावत पळत तिच्याजवळ जातो आणि बोलतो, राणी थांब ना, हे बघ मला ना चहा हवाय. आता इकडे त्यावरती बोलते, हो सर तुम्हाला देते ना, फक्त मी 2 मिनिटात आले. त्यावरती आता इकडे असं सगळं काही बोलत असते. त्यावर तो बोलतो, नाही मी म्हटलं ना मला आत्ताच हवंय म्हणून, अगं नंतर मग माझा मूड जाईल ना. त्यावर आता इकडे त्याचं हे सगळं बघून ती बोलते, बरं बरं ठीक आहे मी करते. त्यावर तो बोलतो म्हणजेच मनातल्या मनात विचार करतो की लवकरात लवकर तनिषाला बाहेर काढावं लागेल आणि वरचं सगळं काही व्यवस्थित करावं लागेल. आता इकडे तो तर तिला बाहेर काढतो आणि आता इकडे तो वर जातो आणि सगळं काही म्हणजे सगळं काही अस्तव्यस्त असलेलं ते व्यवस्थित करून ठेवतो. आणि आता इकडे त्याला आठवतं की त्याच्या पूर्ण अंगावर तनिषाचे किसेस होते. आता इकडे तो सगळं काही हाताने मोडतो आणि तिकडे तिथे बसून राहतो. तर आता इकडे उर्मिला विक्रांतला फोन करते, बोलते की संपवलं ना तू इंद्राला? त्यावर तिकडे बोलते, नाही नाही अगं, माझ्या हातीने मोठं ज्यात कबाड लागलंय, तुला माहितीये का, तिथे तनिषा आणि इंद्राला मी रोमांस करताना बघितलंय. आता तसं सगळं मग बघितल्याबरोबर म्हणजे ऐकल्याबरोबर इकडे खरंच इकडे उर्मिलाच्या पायाखालची जमीनच थिरकते. त्यावरती बोलते, काय असं सगळं झालं? त्यावर आता इकडे ती बोलते, अरे पण तू त्याला मारलं का नाहीस? त्यावर आता इकडे तो बोलतो, अगं तू काही मूर्ख आहेस का, डोक्यावर पडली आहे का उर्मिला? अगं तू तर आता असं कर्मानेच मरणार आहे. आणि एक लक्षात ठेव, जेव्हा हे राणीला कळेल ना तेव्हा ते दोघंही कसे तडफडू मरेल. त्यावर इकडे उर्मिला बोलते, हो रे विक्रांत, तुझा प्लॅन तर एकदम छान आहे. आणि मेन म्हणजे जेव्हा सगळ्या घराण्याला कळेल ना महाडिकांना, तेव्हा त्यांचे तर छक्के पंच झिल्ले होईल आणि त्यांचं सगळं काही रूप पाहायला आपल्याला मिळणारच आहे. तिकडे हे सगळे तर खूपच खुश असतात. त्यावर इकडे विक्रांत बोलतो की लवकरात लवकर तू आल्याबरोबर मला भेट, मग आपण पार्टी करूया. आता इकडे घरी तनिषा जी असते ती रूम मध्ये गेल्यावर आता इकडे खूप खुश होत असते आणि बोलत असते की वा तनिषा वा, काय गेम खेळली आहेस तू. आता माणसाला ना म्हणजेच इंद्राला एक खोटी चूक लपवण्यासाठी त्याला किती 1000 खोटं बोलावं लागेल. आणि या सगळ्यांमध्ये तो आता हळूहळू राणीपासून दूर जाणार आणि कायमचा इंद्रजित महाडिक माझा. आता इकडे ती मस्तपैकी पाणी वगैरे पित असते. तितक्यात तिथे विक्रांत येतो आणि आता इकडे रात्री जी काही पण ती सेंटेन्स बोलली की इंद्रा माझं तुझ्यावर खूप प्रेम होतं, पण तू माझ्याशी लग्न नाही केलं, आता सगळं काही तो बोलत असतो. त्यावर तिला कळत नाही नेमकं कोण आहे. आणि जेव्हा विक्रांत तिच्या समोर येतो आणि जोरजोराने हसत असतो, त्यावरती बोलते, व्हॉट द हेल, काय करतेस तू आणि इथे माझ्या रूम मध्ये कसं काय आलंस? आणि सिक्युरिटीला ती बोलवण्याचा प्रयत्न करते. त्यावरती तो बोलतो, अगं थांब थांब थांब, इतकी काय गरज आहे? आणि काय ग, तुला दुसऱ्यांच्या घरी अपरात्री जाऊन पाण्यामध्ये ओललं चिंब भिजून तुला हे जमतं आणि आम्हाला नाही करतायत का ते? त्यावरती बोलते, काय बोलतेस तू? त्यावर तिकडे तो बोलतो, काय ग, महाडिकांच्या घरी काय करतो तीस रात्रभर इंद्राच्या रूम मध्ये? आता इकडे असं म्हटलं बरोबर इकडे ती बोलते, तुला काय करायचं रे? आणि तुला कोण म्हणे मी तिथं होतं म्हणून? काय प्रूफ आहे तुझ्याकडे? काय एव्हिडन्स आहे? मी कुठेही असू शकते ना. त्यावर तो बोलतो, अच्छा
तुला एव्हिडन्स हवा आहे ना, थांब आता मी असं काही एव्हिडन्स दाखवणार आहे ना तुला, तुझे पायाखालची जमीनच स्थिरकणार आहे. त्यावर तू आता इकडे तिला बसायला लावतो आणि तो व्हिडिओ दाखवतो. आता असं व्हिडिओ पाहिल्याबरोबर इकडे तिला तर खूप घाबरगुंडी सुट्ट्याने बोलते, काय रे तुला लाज वाटत नाही का अशी दुसऱ्यांचे रात्री जाऊन व्हिडिओ काढायला. आणि तिकडे ती त्याच्यावर आवाज चढवत असते. हे बघून इकडे तो तिच्यावर आवाज चढवतो आणि बोलतो, तुला लाज वाटत नाही का दुसऱ्यांच्या घरी असं दुसऱ्यांच्या रूममध्ये जाऊन रोमांस करताना. आता इकडे तो जसा आवाज चढवतो ना तसा इकडे हिचा तर आवाज खालीच बसतो. आता इकडे तो जोरात जोरात हसतो आणि बोलतो, वा वा वा. आणि आता इकडे तो तिला चांगलं सुनवत असतो. दुसरीकडे आता इकडे राणी त्याला म्हणजे चहा आणते. त्यावर आता इकडे ती बोलते, हे घे चहा. त्यावर आता इकडे ती बोलते, काय असं पिताय, अहो चिअर्स करूया की. त्यावर त्याला आठवतं इंद्राला की म्हणजे तनिषासोबत त्याने कसं चिअर्स केलं. त्यावर तो बोलतो, नाही नाही नको, असं हे नको, राहू दे. त्यावर इकडे ती बोलते, अरे बापरे, परवाच्या पार्टीनंतर कुणीतरी खूपच घाबरलंय वाटतं आणि माझ्या नवऱ्याला किती त्रास झाला असेल ना, आता मला समजतंय. त्यावर इकडे तो बोलतो, हो हो तेच ते. त्यावर ती बोलते, बरं ठीक आहे, बरं मी काय म्हणते, आपण एका बशीतनं चहा पिऊया का. असं म्हटल्याबरोबर इकडे तो मनातल्या मनात विचार करतो की किती निरागस आहे माझी बायको राणी आणि मी तिला असं फसवलंय. आता इकडे तो हाच विचार करत असतो. त्यावर ती बोलते, अहो काय झालंय, पिऊयात की चहा. त्यावर तो बोलतो, हो हो काय प्लीज काय, आणि विचारायचं काय. आता इकडे ते दोघंही मस्त एकाच बशीतून चहा वगैरे पित असतात. आता इकडे दुसरीकडे इकडे विक्रांत तर मस्तच इकडे तनिषाला अडकवतो त्याच्या प्लॅनमध्ये. आणि तिकडे तो बोलतो, हे बघ एक गोष्ट इंद्राला नाही माहिती आहे, फक्त आपल्या दोघाला. म्हणजेच तिकडे तो व्हिडिओ दाखवतो की त्या रात्री म्हणजे जेव्हा लाईट्स आली होती तेव्हा इंद्रा त्याच्या नशेत झोपलेला होता. पण आता इकडे तनिषा बोलत असते की 10 वर्षानंतर मला ही संधी मिळालेली आहे आणि अशीच मी ही संधी सोडणार नाही. आणि ती कशाप्रकारे लिपस्टिक लावते आणि त्या लिपस्टिकचे ठसे इंद्राच्या अंगावर उमटवते हे सगळं काही त्यात रेकॉर्ड झालेलं असतं. त्यावर आता इकडे तो बोलतो, आता मला सांग तुला नेमकं काय हवंय. त्यावर आता इकडे तनिषा बोलते, पण मला एक गोष्ट सांग, तुला काय हवंय. त्यावर आता इकडे तनिषा तर बोलत असते की मला माझा इंद्रा हवाय, इंद्रा, बाकी काही नको. त्यावर आता इकडे हे दोघंही एकमेकांना हात मिळवतात आणि समोरचा प्लॅन आता इकडे हे दोघंही मिळून करणार आहे. आणि आता इकडे विक्रांत याच व्हिडिओद्वारे आता इकडे तनिषाला ब्लॅकमेल करून सगळं काही त्याचा प्लॅन सक्सेसफुल करणार आहे. आणि आता इकडे राणी जी असते आता इकडे तिला तर काही माहिती नसतं, पण आता प्रेक्षकांनो या सगळ्यांमध्ये आता इकडे इंद्रा तर चांगलाच फसणार आहे. आता त्याला विचार पडलेला असतो जेव्हा राणीला आबा मला तिला हे सगळं काही कळेल तेव्हा तो काय करू शकेल. पण आता इकडे तनिषा जी असते आता इकडे इंद्राला तिच्याकडे वळवण्यासाठी ती काहीही करायला तयार आहे, कितीही पैसे मोजायला तयार आहे. तर हा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. धन्यवाद.